ज्ञानेश्वरी अध्याय 17. विश्वविकासित मुद्रा जया सोडी तुझी योगनिद्रा तया नमो जीव गणेंद्रा सद्गुरु तुझ ज्या तुझी योगमाया विश्वरूपी प्रफुल्लित आकाराला प्रगट करते व जो जीवरूपी गणांचा तू स्वामी त्या सद्गुरू तुला नमस्कार असो. त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गी आडिला तो आत्मा शंभूने सोडविला तुझी आ स्मृती. सत्व रज तमरूपी तीन शहरांनी वेढलेला व जीवभावरूपी किल्ल्यात अडकलेला जो आपला आत्मा तो शिवाने गुरुरूपी तू जो गणेश त्या तुझे स्मरण करून सोडविला. म्हणून शिवेसी कांटाळा गुरुत्वे तूची आगळा तरी हळू माया जळा माझी तारुणी. म्हणून शिवाबरोबर तुझी तुलना केली असता श्रेष्ठत्वाने तूच अधिक आहेस, तरी पण मायारूपा जळातून तारतोस म्हणून तो भोपळ्यासारखा हलका आहेस. जे तुझ्या विखी मूड तया लागी तू वक्रतुंड ज्ञानियांसी तरी अखंड उजूची आहासी. जे तुझ्याविषयी अज्ञानी आहेत त्यांच्यापासून तू आपले मुख एकीकडे फिरवले आहेस आणि ज्ञानवानांना तर तू नेहमी सन्मुखच आहेस. दैविकी दिठी पाहता सानी तरी मिलनोन्मीलनी उत्पत्ती प्रलयो दोन्ही लीलाची करिसी. आपले डोळे पाहिले तर बारीक आहेत, तरी त्या दृष्टीच्या झाकण्यात व उघडण्यात जगाची उत्पत्ती व प्रलय ही दोन्ही आपण सहज करता. प्रवृत्ती करणांचा चाळी उठिला मदगंधा निळी पूजी जसी नीलोत्पली जीवभृंगाचा. प्रवृत्तीरूपी काणांच्या हालण्याने गंडस्थळातून वाहणाऱ्या मदाच्या सुवासाने युक्त असलेला जो वारा सुटला त्याला भुलून जीवरूपी भ्रमर तुझ्या मस्तकावर गोळा झाले. त्या जीव भ्रमररूपी निळा कमळांनी तू पूजला गेला आहेस. पाठी निवृत्ती कर्णताळे आहाळी जे पूजा विधुळे तेव्हा मिरविसी मोकळे अंगाचे लेणे. नंतर जेव्हा निवृत्तीरूपी काणांच्या हालण्याने जी बांधलेली पूजा उधळून जाते तेव्हा आपल्या मोकळ्या शरीराचा अलंकार तू मिरवितोस. वामांगीचा लास्य विलासू तो हा जगतरूप आभासू तो तांडवमिसे कळासू दाविसी तू. माया हीच कोणी तुझी स्त्री, तिची नृत्यक्रीडा हाच जो जगदरूपी आभास, त्यातील कौशल्य तू आपल्या नृत्याच्या द्वारे दाखवतोस. हे असो विस्मो दातारा तू होसी जगाचा जयाचा सोयरा सोयरिकेची चिया व्यवहारा मुखेची तो. हे असो विस्मो दातारा तू होसी जयाचा सोयरा सोयरिकेचे या व्यवहारा मुखेची तो. हे श्रीगुरु, हे राहू द्या. आश्चर्य हे आहे की तू ज्याचा सोयरा होतोस तो सोयरेपणाच्याही व्यवहाराला मुकतो. फेडिता बंधनाचा ठाव तू जगदबंधू ऐसा भाव धरू ओळगे वाओ तुझाची अंगी. तू अहंकारादी संसार बंधनाचा ठाव ठिकाणा नाहीसा करणार आहेस, म्हणून जगदबंधू या नावाचा अभिप्राय तुझ्या ठिकाणीच प्रशस्तपणे लागतो. दुजयाचेनी नावे तया देहही नुरेची पै देवराया जेने तू आपण पया केले दुजे. हे देवराया, दुसरा जो तू त्या तुला ज्याने आपले रूप मांडले त्याला द्वैताच्या नावाने स्वतःचा देहही उरत नाही. तुला विषय करून तुझ्या प्राप्तीच्या साधनद्वारा जे धाव घेतात त्यांना तू फार दूर राहतोस. जो ध्यानाच्या योगाने तुला मनात आणू पाहतोस त्याच्या ध्यानाला विषय होईल असा तू त्यांच्या वृत्तीत नाहीस. व जो ऐक्यबोधात तुझे ध्यानही विसरतो त्यावर तुझे प्रेम असते. जे तुला सिद्धच असा जाणत नाहीत
तोच सर्व जाणणारा म्हणून मिरवतो, त्या शब्दज्ञानाच्या शब्दरूप साधनाने तुमची सिद्धी कशी होणार? कारण सर्वज्ञ म्हणून गाजलेल्या शब्दराशीरूप वेदांनी केलेले आपले वर्णन जे इथे आपल्या कानापर्यंत येण्याची पंचाईत पडते, तेथे त्या शब्दज्ञानाचा काय पाड? महाराज, मौन हे आपल्या जन्मराशीवरून काढलेले आपले नाव आहे. असे असल्या कारणाने मी स्तुती करण्याची उत्कट इच्छा कोठे बाळगू? जे तुझे स्वरूप मला दृश्यत्वे करून दिसत आहे ते सर्व मिथ्या आहे. मग मी भजन कशाचे करावे? अरे हे देवा, जर मी तुमचा सेवक होऊ पाहीन तर भेद उत्पन्न केल्यामुळे मी तुमचा द्रोह केल्याचे पातक प्राप्त होईल. म्हणून महाराज, तुमच्या संबंधाने मी स्वतः काहीच होत नाही. जेव्हा सर्व प्रकारे सर्व न व्हावे तेव्हा अद्वय जो तू, त्या तुझी प्राप्ती होते. हे आराध्य मूर्ते, हे तुझे वर्म मी जाणत आहे. फार काय सांगू? जसे मीठ वेगळेपणाने न तर उरून पाण्याला भजते, तसे माझे नमन आहे असे समजा. आता रिद्या घागरीने समुद्रात प्रवेश केल्यावरती उचंबळत भरून निघते, अथवा वात दिव्याच्या संगतीने दिवाच होते, त्याप्रमाणे हे श्री निवृत्तीनाथा, तुम्हाला नमस्कार करून मी पूर्ण झालो. आता मी गीतेचा अर्थ प्रकट करीन. तर 16व्या अध्यायाच्या अखेरीस त्या समाप्तीच्या शेवटच्या श्लोकात देवाने निश्चयात्मक रीतीने असा जो सिद्धांत स्थापित केला तो हा की अर्जुना, कृत्य व अकृत्य यांची रीत आचरण्यात आणण्यास तुला एकच शास्त्र पूर्णपणे प्रमाण मानले पाहिजे. तेव्हा अर्जुन मनामध्ये असे म्हणाला की कर्मालाही शास्त्रा वाचून सुटका नसावी. असे का असावे? कर्म करण्याला मोकळीक का नाही? तर तक्षक नावाच्या नागाजवळ जाऊन त्याच्या फणीतील मणी कसा काढावा व किंवा सिंहाच्या नाकातील केस कोठे मिळवावा? मग तर तक्षक नावाच्या नागाजवळ जाऊन त्याच्या फणीतील मणी कसा काढावयाचा व सिंहाच्या नाकातील केस कोठे मिळावयाचा? मग त्या केसात तो मणी ओवावा तर दागिना प्राप्त करून घ्यावा, नाही तर काय मोकळ्या गळ्याने राहावे? याप्रमाणे शास्त्रांचा जो मतभेद त्याला कोण कधी आकलन करील व एक वाक्यतेच्या फळात केव्हा प्रवेश होईल? जरी एक वाक्यता झाली तरी त्याप्रमाणे वागण्यास, आचरण करण्यास वेळ कसा मिळेल? एवढ्याला शास्त्रांची एकवाक्यता करणे व त्याप्रमाणे कर्माचे आचरण करणे, यात आयुष्याचा विस्तार कोठून मिळणार? आणि शास्त्रांचे ज्ञान लागणारी द्रव्यादी सामुग्री, सांगितलेले ठिकाण व योग्य काल, या 4 साधनांचा एकत्र योग होऊन जे कर्म पार पाडणार तर ते हे क्वचितच घडणार. सर्वांना असला हा योग कोठून साधणार? म्हणून शास्त्राने सांगितल्याप्रमाणे सर्व घडून येणे हे पुष्कळ अंशी असंभवनीय आहे असे आहे. तर मग अशा स्थितीत अज्ञानी मुमुक्ष लोकांना कोणता मार्ग आहे? हा अभिप्राय विचारण्याकरता अर्जुन जी प्रस्तावना करतो तो येथे 17व्या अध्यायाचा प्रसंग होय. तर सर्व विषयांच्या ठिकाणी जो निरीश्य, जो सकल कलांमध्ये प्रवीण आणि आश्चर्यरूप श्रीकृष्ण खरा, परंतु त्यासही आश्चर्य देणारा अर्जुनरूपी जो हा दुसरा कृष्णच आहे, जो अर्जुन शूरत्वास आधार प्राप्त झाला आहे, जो अर्जुन चंद्रवंशाचे भूषण आहे, दुसऱ्यास सुख देणे व उपकार करणे ही ज्याची लीला आहे, जो अर्जुन बुद्धीचा प्रियपदी आहे, जो ब्रह्मज्ञानाची विसाव्याची जागा आहे आणि जो देवाच्या मनोधर्याप्रमाणे वागणारा सोबती आहे. तो अर्जुन म्हणाला, तमाल वृक्षाप्रमाणे श्यामवर्ण असलेल्या श्रीकृष्णा, हे आमच्या इंद्रियांच्या अनुभवाला आलेल्या ब्रह्मरूप कृष्णा, तुझे बोलणे आम्हाला घोटाळ्यात पडणारे वाटते. कारण की शास्त्रा वाचून दुसऱ्या कोणत्याही उपायाने प्राण्याला आपल्या मोक्षाचे दर्शन होणारच नाही, असे शास्त्रांचा पक्षपात करून तू काय म्हणून बोललास? तर शास्त्राप्रमाणे कर्माचरण करण्याला योग्य म्हणून सांगितलेले असे स्थळच मिळत नाही व ते कर्म करावयास लागते तितके आयुष्य मिळत नाही व शास्त्रांचा अभ्यास करविणारा जो गुरु त्याचाही योग होत नाही आणि ज्या सामुग्र्यांची अभ्यासाला मदत होते त्या सामुग्र्या देखील अभ्यास करण्याच्या वेळेला अनुकूल नसतात.
ज्यांना पूर्वकर्म अनुकूलच नाही, ज्यांना बुद्धी सहाय्य देत नाही, याप्रमाणे ज्यांना शास्त्राचे संपन्न दूर राहिले, फार काय सांगावे, शास्त्राभ्यासाविषयी टेकण्याला एकही आधार मिळत नाही, म्हणून ज्यांनी वाटाघाटीत टाकली शास्त्रांची, परंतु शास्त्रांचा निश्चय करून व शास्त्रांच्या अर्थाप्रमाणे पवित्र आचरण करून परलोकात जे खरोखरच नांदत आहेत, त्यांच्यासारखे आम्ही व्हावे अशी जीवाशी इच्छा बाळगून तसे आचरण करण्याकरता जे त्यांच्या मार्गाचे अवलंबन करतात. अहो महाराज, धड्यातील अक्षरे पाहून त्याखाली तसे हुबेहूब मूल लिहिते, अथवा डोळ्याला पुढे करून जसा आंधळा त्याच्या मागून चालतो, त्याप्रमाणे हे सर्व शास्त्रात निपुण असतात. त्यांचे जे आचरण असते तेच आपल्या श्रद्धेला जे प्रमाण करतात. मग शिवादिक देवांच्या पूजा, भूमिदानादिक मोठी दाने व अग्निहोत्रादिक यज्ञ जे श्रद्धेने करतात, त्यांना हे पुरुषोत्तमा सत्व रज व तम यापैकी कोणती गती प्राप्त होते ते आम्हाला सांगा. तेव्हा जो वैकुंठ स्थानाचे आराध्य दैवत आहे व जो वेदरूपी कमलातील पराग आहे व ज्याच्या अंगाच्या छायेने हे जग जगते, स्वभावताच असलेली काळाच्या ठिकाणची प्रबलता व लोकोत्तरपणा व प्रौढपणा, अद्वैतत्व, गुढता व आनंद घनता, त्या गुणांचा जो बोलवाला आहे, तो ज्याच्या जोरावर आलेला आहे, ते सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी पूर्णपणे आहे, तो श्रीकृष्ण प्रभू आपल्या मुखाने सांगत आहे. देव म्हणतात, अर्जुना, तुझा आग्रह आम्ही जाणत आहो असे समज. तू शास्त्राभ्यासाची अडचण मानित आहेस ना? नुसत्या श्रद्धेने मोक्षाला स्वाधीन करू पाहतोस, तर चतुर अर्जुना, हे तसे सोपे नाही. अर्जुना, श्रद्धा म्हणून म्हटले की केवळ श्रद्धेनेच कार्यभाग होईल असा विश्वास धरू नये, कारण की ती श्रद्धा कोणत्या प्रकारची असेल ते सांगता येत नाही. गंगेचे पाणी जरी असले तरी ते दारूच्या भांड्यातून आले तर ते घेता येईल काय? विचार कर बरे. चंदन हा स्वभावता थंड आहे म्हणून त्याचा अग्नीशी संबंध आला काय? तो हाती धरला तर जाळू शकणार नाही काय? अथवा अर्जुना, हिणकस सोने आटवीत असलेल्या मुशीत उत्तम सोने पडले असता त्याचा हिणकसाशी संयोग झाल्याने ते हिणकस होईल असे असता ते सोने उत्तम आहे अशा समजुतीने घेतले तर त्यापासून नुकसान होणार नाही काय? त्याप्रमाणे श्रद्धेचे स्वरूप स्वभावतः शुद्ध आहे, परंतु ज्यावेळी ती प्राण्यांच्या वाटणीस येते, प्राणी तर स्वभावतः अनादी असलेल्या मायेच्या सामर्थ्याने सर्व त्रिगुणांचेच बनलेले आहेत. त्या त्रिगुणात देखील 2 गुण कमी होतात व मग 1 वाढतो. त्यावेळेला जीवांच्या वृत्ती त्या वाढत्या गुणासारख्या होतात. हे जीव प्रमाणे संकल्प करतात, संकल्पाप्रमाणे कर्मे करतात आणि मेल्यावर केलेल्या कर्माप्रमाणे देह स्वीकारतात. बीज नाहीसे होऊन त्याचे झाड होते, झाड नाहीसे होऊन त्याचा बीजात समावेश होतो. हा क्रम कोट्यावधी कल्पे चालला तरी झाडाची जात नष्ट होत नाही. त्याप्रमाणे ही असंख्य जन्मांतरे होत जात असता प्राण्यांचे त्रिगुणत्व बदलत नाही. म्हणून प्राण्यांच्या वाटेला आलेली जी श्रद्धा ती या 3 गुणांसारखी होते असे समज. कदाचित जेव्हा शुद्ध सत्वगुण वाढतो तेव्हा तो ज्ञानात हाक मारतो, म्हणजे ज्ञानाची इच्छा करतो. परंतु शुद्ध सत्व गुणाती इतर दोघे रज व तम विरुद्ध आहेत. सत्वासंबंधी जी श्रद्धा मोक्षरूपी फलापर्यंत जाते, तेव्हा रज व तम स्वस्थ का बरे राहतील? सत्वाचे बल नाहीसे करून जेव्हा रजोगुण अतिशय वाढतो, तेव्हा तीच श्रद्धा कर्मरूपी केर सरसकट झाडणारी केरसुनी होते. मग तमाची जेव्हा आग उठते, तेव्हा हव्या त्या विषय सेवनाकडे त्या श्रद्धेची प्रवृत्ती होते. हे चांगले वर्म जाणणाऱ्या अर्जुना, याप्रमाणे या जीवसमुदायामध्ये सत्व रज व तम या 3 गुणाविरहित श्रद्धा नाही. म्हणून स्वाभाविक रीतीने राजस, तामस व सात्विक या प्राण्यांच्या 3 प्रकारामुळे श्रद्धा ही 3 गुणांच्या रूपाची बनली आहे.
ज्याप्रमाणे पाणी हे स्वभावतः जगविणारे आहे, परंतु विषाशी युक्त झाले असता ते मारक होते, अथवा मिर्याशी युक्त झाले असता अथवा मिर्याशी युक्त झाले असता तिखट होते व उसाशी युक्त झाले असता गोड होते. त्याप्रमाणे तमाच्या आधिक्यात जो जन्मतो व मरतो त्याच्या ठिकाणी श्रद्धा ते होऊन परिणामाला पावते. मग काजळ व शाई यामधील जसा फरक दिसत नाही, त्याप्रमाणे तामस श्रद्धा ही तमोगुणाहून वेगळी नाही. त्याप्रमाणे श्रद्धा ही रजोगुणी अंतःकरणात रजोगुणांच्या रूपानेच असते अशी समजावी व सत्वगुणयुक्त अंतःकरणामध्ये ती सर्व सत्वाचीच असते. अशा तऱ्हेने हे सर्व जग केवळ श्रद्धेचेच ओतले आहे. परंतु हे जगडंबर तीन गुणांच्या अधीन असल्याकारणाने त्यांच्या ठिकाणी असलेल्या श्रद्धेमध्येही तीन प्रकारचे चिन्ह उत्पन्न झाले आहेत असे समज. तर झाड जसे फुलांवरून ओळखता येते, अथवा बोलण्यावरून जसे त्याचे मन जाणता येते, अथवा या जन्मातील सुखदुःखांच्या भोगावरून जसे मागील जन्मात केलेले कर्म ओळखता येते, त्याप्रमाणे ज्या ज्या लक्षणांनी श्रद्धेची तिन्ही रूपे समजली जातात तो प्रकार ऐक. हे जे आत्ता वर्णन ऐकलं ते आपण या श्लोकाचं ऐकलं. सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवति भारत. श्रद्धामयोऽयं पुरुषः यो यः श्रद्धः स एव स. हे अर्जुना, प्रत्येकाची श्रद्धा ज्याच्या त्याच्या सत्वादी संस्कारांप्रमाणे असते. मनुष्य प्राणी हा श्रद्धामय आहे. ज्यावर श्रद्धा असते तसा तो असतो. तर सात्विक श्रद्धेने ज्याचा पिंड बनलेला आहे त्याची बुद्धी बहुत करून स्वर्गप्राप्तीकडे असते. ते सर्व विद्यांचे अध्ययन करतात, यज्ञक्रियेत निष्णात होतात, फार काय सांगावे ते देवलोकी जातात. हे वीरश्रेष्ठा अर्जुना, आणि जे राजस श्रद्धेने बनलेले आहेत ते राक्षस व यक्ष यांचे भजन करतात. तामश्रद्धा जी केवळ अनेक पापांनी भरलेली आहे व निर्दयपणाने जी फार कठोर आहे ती मी तुला सांगतो. जीवांचा बळी सिद्ध करून ते स्मशानामध्ये संध्याकाळी भूते व प्रेते यांचे अमंगल समुदाय पूजितात. ते पुरुष तमोगुणाचा अर्घ काढून बनविलेले आहेत आणि ते तामसी श्रद्धेचे घर आहे तसे समज. याप्रमाणे जगामध्ये या तीन लक्षणांनी तीन प्रकारची श्रद्धा होते. पण मी एवढ्याकरता सांगत आहे की जी ही सात्विक श्रद्धा आहे ती शहाण्या अर्जुना जतन करावी व दुसऱ्या दोन विरुद्ध आहेत त्या टाकाव्यात. अर्जुना, या सात्विक बुद्धीची ज्याच्याकडून जोपासना होईल त्याला मोक्षाचा काहीच बाऊ नाही. तो व्यासांची ब्रह्मसूत्रे न शिकेना का? तो सर्व शास्त्रांचे परिशीलन न करेना का? स्वतंत्र बुद्धीने स्थापिलेले सिद्धांत त्याच्या अधीन नसेनात का? परंतु जे थोर पुरुष स्मृतीचे अर्थ आपण मूर्तिमंत होऊन त्या अर्थाप्रमाणे वागून ते अर्थ जगास देतात, त्यांची आचरणरूपी पाऊले पाहून मग जो कोणी आपले पाऊल ठेवून सात्विक श्रद्धेने चालतो त्याला तेच फळ अगदी ठेवल्यासारखे प्राप्त होते. अर्जुना, एकाने मोठ्या श्रमाने प्रथम दिवा लावला आणि त्या दिव्यावर दुसरा कोणी आपला दिवा लावायला लागला तर तो आयता दिवा लावणारा पुरुष दिव्याच्या प्रकाशाकडून फसविला जाईल काय? म्हणजे श्रम करून पेटवलेल्या दिव्यावर दुसरा दिवा काही श्रमा वाचून लावून घेतला तर तो काही कमी प्रकाश देणार नाही. अथवा एखाद्याने अपार द्रव्य खर्च करून घर बांधले असता त्या घरात थोडा वेळ राहणारा वाटसरू घराचे सुख भोगीत नाही काय? हे राहू दे, जो तळे बांधतो त्याचीच तहान फक्त ते तळे नाहीशी करते काय? अथवा स्वयंपाक्यास घरात अन्न मिळते दुसऱ्यास मिळत नाही काय? अर्जुना, फार काय सांगू. त्र्यंबकेश्वरी गौतमाने आणलेली गंगा म्हणजे गोदावरी ही एका गौतमाला गंगा व इतर सर्व जगाला ती गोढा झाली की काय? म्हणून आपल्या अधिकारानुरूप शास्त्राप्रमाणे अनुष्ठान करण्याचे चातुर्य जो जाणतो त्याला जो आपल्या श्रद्धेने वरतो तो मूर्ख असला तरी तो तरतो.
अथवा शास्त्रांच्या नावाने जे खरोखर मनापासून आरंभही करण्याचे जाणत नाहीत. इतकेच नव्हे, परंतु शास्त्रज्ञानाला आपल्या गावाच्या हद्दीवर देखील टेकू देखत नाहीत. वडिलांच्या क्रिया पाहून जे वेडावून दाखवितात आणि पंडितांना चुटक्या वाजवितात, म्हणजे त्यांचा तिरस्कार करतात व आपल्याच अभिमानाने व श्रीमंतीच्या गर्वाने पाखंड्याची तपे खरोखर स्वीकारतात. शास्त्रबाह्य आचारांचा अंगीकार करतात. आपल्या व दुसऱ्यांच्या अंगात शस्त्रे खुपसून रक्तमांसाने प्रणित पात्रे भरून ती जळत्या आघणीत ओततात व चेड्याच्या तोंडाला लावितात आणि नवस केलेल्या देवतांना मुलांचा बळी देतात. म्हसोबा इत्यादी क्षुद्र देवता श्रेष्ठ आहेत अशा आग्रहाच्या जोरावर काही लोक सात्रींच्या सात्री अन्नत्याग करून राहतात, म्हणजे 7 दिवस अन्नत्याग करून राहतात. हे सुज्ञ अर्जुना, आपल्या तमोगुणी अंतःकरणरूपी क्षेत्रामध्ये आपल्याला त्रास व दुसऱ्यांना त्रास देणे रूपी बी पेरतात. मग पुढे त्या ठिकाणी तेच पिकते. अर्जुना, समुद्रातून तरुण जाण्यास समर्थ असे आपल्याला हात नाहीत आणि नावेचा सुद्धा आश्रय करीत नाही. त्याची समुद्रात जशी दुर्दशा होते, अथवा ज्याप्रमाणे जो रोगी वैद्याचा द्वेष करतो व औषधाला लाथेने उडवतो, तो योगी यातनापासून मोकळा होईल काय? अथवा डोळसाच्या द्वेषाने जो आपले डोळे काढतो, तो आंधळा जसा माझघरात पडून राहतो, त्याप्रमाणे शास्त्रांचे वळण धिक्कारून अविचाराने जे सारखे अरण्यात धावतात, त्या असुरांची स्थिती वरील उदाहरणाप्रमाणे होते. काम जे करविल ते करतात, क्रोध ज्याला मारविल त्याला मारतात. फार काय सांगावे, मला दुःखरूपी दगडात पुरतात. जे जे काही दुःखे ते आपल्या व परक्याच्या देहाला देतात, तेवढे सर्व दुःख मला आत्म्याला होते. वाचेच्या पदरानेही त्या पाप्यांना स्पर्श करू नये, परंतु त्यांचा त्याग करण्याकरता आम्हाला त्याच्याविषयी बोलावे लागले. प्रेताला स्पर्श करू नये, परंतु त्याला बाहेर काढण्याकरता तसा स्पर्श करावा लागतो. अथवा अंत्यजाचा त्याग करण्याकरता बोलावे लागते. हे राहू दे, विष्ठेला हात लावू नये, परंतु शौचाच्या वेळी हाताने मळाला धुतले पाहिजे. त्या प्रसंगी शुद्ध होण्याची इच्छा असते, म्हणून तो संसर्ग जसा दोषकारक मानता येत नाही, त्याप्रमाणे त्या असुरी लोकांचा त्याग करण्याकरता हे त्यांच्याविषयी बोलणे आहे. परंतु अर्जुना, तू जेव्हा त्या असुरी लोकांना पाहशील, तेव्हा माझे स्मरण कर हो, कारण त्या कामी दुसरे कोणतेही प्रायश्चित्त चालणार नाही. म्हणून सात्विक श्रद्धा जी आहे, ती एक सर्व प्रकाराने चांगली सर्वदा जतन करावी, हे मी पुन्हा सांगतो. ज्या योगाने सात्विक संबंधाचे पोषण होईल तशी संगती धरावी आणि ज्या योगाने सत्वाचा उत्कर्ष होईल असा आहार घ्यावा. वास्तविक पहा, स्वभाव वाढण्याच्या कामी आहाराशिवाय दुसरे सामर्थ्यवान कारण नाही. अर्जुना, प्रत्यक्ष पहा की एखादा शुद्धीवर नसलेला पुरुष जेव्हा दारू पितो, तेव्हा तो त्याच क्षणी उन्मत्त होऊन राहतो. अथवा जो आपल्या मनाला येईल त्या अन्नाचे सेवन करतो, त्या अन्नपाण्याच्या वातकारक व कफकारक स्वभावाने व्यापला जातो. एखाद्याला ताप आल्यावर दूध वगैरे त्याला शांत करील काय? अथवा ज्याप्रमाणे अमृत सेवन केले असता ते मरणाला टाळते, अथवा विष हे आपल्यासारखे करते, त्याप्रमाणे जसा आहार घ्यावा तसा देहातील रक्तमांसादी धातूंचा आकार बनतो व त्या रक्तादी धातूप्रमाणे अंतःकरणाचा स्वभाव जास्तच पुष्ट होतो. ज्याप्रमाणे भांडे तापले म्हणजे आतले पाणीही तापते, त्याप्रमाणे आहाराच्या योगाने वश असल्यामुळे चित्तवृत्ती व्यापली जाते. म्हणून सात्विक रस सेवन करावेत, तेव्हा सत्वाची वृद्धी होते व इतर रसांनी रजोगुणाची व तमोगुणाची वृद्धी होते. तर सात्विक आहार कोणता, राजस व तामस आहारांचे स्वरूप काय, हे सांगतो. तू चांगले लक्षपूर्वक ऐक. आणि आहाराचे एकदम 3 प्रकार कशाने झाले, तेही अर्जुना आत्ताच दाखवू. तरी जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार केले जाते आणि या जगात जेवणारा तर 3 गुणांचा गुलाम झालेला असतो. कारण की करता भोगता जो जीव तो 3 गुणांमुळे स्वभावतः 3 प्रकारचा होऊन 3 प्रकारची कर्मे करतो. म्हणून आहार 3 प्रकारचा आहे व यज्ञही 3 प्रकारचे आहेत आणि दान तपादी व्यापारही 3 प्रकारचे आहेत.
परंतु प्रथम आहाराचे लक्षण सांगतो म्हणून जे म्हटले त्याची चांगली स्पष्टता करतो, ऐक. तर जेव्हा प्रारब्ध योगाने भोगता सत्वगुणांच्या उत्कर्षास पडतो, तेव्हा मधुर पदार्थाच्या ठिकाणी त्याची आवड वाढते. जे पदार्थ स्वभावतः चांगले रसभरीत असतात व जे पदार्थ स्वभावतः गोड असतात, जे पदार्थ स्वभावतः स्निग्ध असतात व जे पदार्थ चांगले परिपक्व असतात, आकाराने मोठे व बेढव असत नाहीत आणि स्पर्शाला अतिमऊ व जिभेला आवडणारे आणि जे चवदार असतात, रसाने अतिशय भरलेले शिवाय त्यांची साल पोकळ असलेले, ओलेपणाने संपन्न व खरोखर अग्नीच्या उष्णतेपासून सुटलेले, ज्याप्रमाणे गुरुने केलेल्या उपदेशाचे शब्द दिसण्यात थोडकेच दिसतात परंतु त्यांचा परिणाम मोठा असतो, त्याप्रमाणे जो आहार दिसावयास अगदी थोडा असतो परंतु जो सेवन केला तरी कल्पनेबाहेर पूर्ण तृप्ती होतो, आणि जे पदार्थ जसे तोंडाला गोड लागतात तसेच आत हितकर असतात, त्या अन्नाच्या ठिकाणी सत्वगुणी लोकांचे प्रेम वाढते. त्याप्रमाणे सात्विक आहार असे गुण असलेल्या लक्षणांचा असतो आणि नित्य नवे आयुष्याचे रक्षण आहे असे समज. जेव्हा हा सात्विक आहार रूपी मेघ देहात वर्षाव करतो, तेव्हा आयुष्यरूपी नदी दिवसेंदिवस जास्त वाढत जाते. बुद्धिमंता अर्जुना, ज्याप्रमाणे दिवसाची वाढ करण्याला सूर्य हा कारण आहे, त्याप्रमाणे सत्वगुणाचे पोषण करावयाला हाच आहार कारण आहे. आणि शरीराला व मनाला सामर्थ्य पुरवणारा असा हा आहार जर असेल तर रोगांना अस्तित्व कोठे राहील. हा सात्विक आहार जेव्हा सेवन करण्यात येतो तेव्हा आरोग्य भोगण्याला शरीराचे भाग्यच उदयाला आले असे आम्ही समजतो, आणि या सात्विक आहाराने सुखाचा देवघेवीचा व्यवहार चांगला भरभरीटला येतो. हे राहू दे, त्याचे आनंदाशी सख्य वाढते. वर सांगितल्याप्रमाणे सात्विक आहार चांगला परिणत झाला असता हा आत मनास व बाहेर शरीरास मोठा उपयोग करतो, आणि आता रजोगुणी मनुष्यात ज्या रसांची प्रीती आहे त्याचीही अर्जुना प्रसंगानुसार स्पष्टता करतो. तर प्राणहरण करीत नाही एवढाच काय तो कमीपणा, नाहीपेक्षा काळकूट विषाप्रमाणे जे कडू असते अथवा आंबटामध्ये जे चुन्यापेक्षा जास्त चटका देणारे असते, कणिकेचा गोळा करण्यात जितके पाणी लागते तितके त्यात मीठ घालतो व इतर पदार्थांचेही मिठाशी तितक्या प्रमाणात मिश्रण करतो. पदार्थ इतके उणून खातो की त्या कडत पदार्थाच्या रूपाने तो अग्नीच तोंडाने गिळीत आहे असे वाटते. कडत पदार्थाच्या वाफच्या टोकावर लावली असता वात देखील पेटेल असे उष्ण पदार्थ तो रजोगुणी पुरुष मागतो. भयंकर वावटळीस मागे टाकेल असे पहारीचे घाव लागला असता तसे रूपते, तसे धावा वाचून रूपणारे झणझणीत असे तिखट तो खातो. जे तोंडी लावणे आत बाहेर राखेपेक्षा कोरडे असते ते त्याला फार आवडते. जो पदार्थ खात असता एकमेकांवर दात आदळतील तो पदार्थ तोंडात घेताना त्यास संतोष होऊ लागतो. पदार्थ मूळचे झणझणीत असून शिवाय मोहरी लावून त्याचे अनेक प्रकार केले जातात, ते असे की जे सेवन केले असता नाकातोंडातून वाफा चालतात. हे राहू दे अर्जुना, अग्नीला गप्प बैस असे म्हणेल तसे रायदे रजोगुणाला प्राणांपेक्षा जास्त आवडते. याप्रमाणे तोंडाला पुरेसे न होऊन तो जिभेने वेडा केलेला रजोगुणी पुरुष अन्नाच्या निमित्ताने पोटात प्रज्वलित अग्नीच भरतो. त्या सरसा त्याच्या अंगाचा दाह होतो. मग भुईवर अथवा अंथरुणावर त्यास चैन पडत नाही. मग पाण्याचे भांडे तोंडापासून सुटत नाही. रजोगुण्याने खाल्लेले ते पदार्थ हे जेवण नव्हे तर शरीरात रोगरूपी निवांत माजले निजलेले साप जागे करण्याकरता उत्तेजक मादक पदार्थाच पोटात घालणे होय. त्याप्रमाणे एकमेकांच्या स्पर्धेने एकदम रोग उठतात. अशा रीतीने रजोगुणी आहाराने केवळ दुःखरूप फळ प्राप्त होते. अर्जुना, याप्रमाणे राजस आहाराचे वर्णन केले व त्या आहाराच्या परिणामांचा विचार सांगितला. आता त्या तमोगुणी पुरुषाला जसा आहार आवडतो तेही सांगतो. कदाचित तुमच्या मनाला त्याची किळस येईल, पण किळस घेऊ नका. तर कुजलेले अथवा उष्टे खात असताना ज्यामुळे आपले अनहित होईल असे तो मानत नाही. जसे म्हैस आंबोण खाते तसे तो खातो. त्याप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न 2 प्रहरी अथवा 2 दिवस गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी तमोगुणी पुरुष घेतो, अथवा अर्धवट शिजवलेले व पारच करपून गेलेले आणि ज्यात गोडी आलेली नाही तसेही पदार्थ तमोगुणी खातो. जे अन्न शिजवून तयार झालेले असते व ज्या अन्नात गोडी चांगली आलेली असते ते अन्न आहे असा तमोगुणी पुरुषाचा अनुभव नाही. म्हणजे अशा अन्नाला तो अन्नच समजत नाही.
असे असूनही जर कदाचित चांगल्या पक्वान्नाचा त्याला योग आला तर त्या अन्नास घाण सुटेपर्यंत वाघाप्रमाणे तो थांबून राहतो. जे अन्न तयार होऊन पुष्कळ दिवस झाले आहेत, ज्याचा रुचकरपणा निघून गेला आहे, जे वाळलेले अथवा सडलेले आहे, अथवा जे फणफणलेले असून त्यात किडेही पडलेले असावेत, तसे घाण सुटलेले अन्न तेही मुलांच्या हाताने चिडून काही राड करतो अथवा बायकोबरोबर बसून गोतांबिल करतो, म्हणजे तिच्याबरोबर परिवारासह एकाच ताटात जेवतो. अशा घाणेरडेपणाने जेव्हा तो खातो तेव्हा त्याला सुखाचे असे भोजन होते, परंतु तो पापी एवढ्यानेही समाधान पावत नाही. मग चमत्कार पहा. ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांचा शास्त्रांनी सेवन करण्यास योग्य नाहीत असा निषेध केलेला असतो, त्या पिण्यास योग्य नाहीत अशा पदार्थाच्या पिण्याच्या ठिकाणी खाण्यास अयोग्य नाहीत अशा पदार्थाच्या खाण्यात त्या तामसी पुरुषांकडून उत्कृष्ट हाव वाढविली जाते. हे वीरा अर्जुना, तमोगुणी जेवणाराला अशी आवड असते, त्यांचे फळ दुसऱ्या क्षणी मिळण्यास थांबावे लागत नाही. कारण की त्याचे तोंड जेव्हा या अपवित्र अन्नाला शिवते तेव्हाच तो पापाला पात्र झाला. याशिवाय आणखी तो जे जेवतो ती जेवणाची रीत म्हणू नये, तर ते जेवण ही पोट भरणारी यातना समजावी. शिरच्छेदाने काय होते अथवा अग्नीत प्रवेश केला असता असे कसे असते, या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव का घ्यावा लागतो विचार कर. परंतु तो तमोगुणी पुरुष तसले परिणाम सहनच करतो. म्हणून अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम वेगळा सांगण्याची जरुरी नाही असे देव म्हणाले. आणि आता यानंतर आहाराप्रमाणेच यज्ञ ही 3 प्रकारचा आहे ऐक. ते चांगल्या सुकीर्तिवंतामध्ये श्रेष्ठ अर्जुना. पण आता या तिहीमध्ये पहिल्या प्रथम सात्विक यज्ञाचे रहस्य सांगतो ऐक. तर ज्याप्रमाणे पतिव्रतेच्या मनाचा संकल्प एक नवऱ्याशिवाय इतर ठिकाणी इच्छा वाढू देत नाही, अथवा समुद्राला मिळाल्यावर गंगा पुढे धाव घेतच नाही, अथवा आत्म्याला पाहून वेद स्तब्ध राहिला, त्याप्रमाणे जे आपल्या हिताचा ठिकाण चित्तवृत्ती खर्च करून कर्माच्या फळाच्या प्राप्तीविषयी कर्तेपणाचा अहंकार शिल्लक राहू देत नाहीत. झाडाच्या मुळाशी पोचल्यावर मग पाणी जसे मागे सरणे जाणतच नाही, तर केवळ त्याच्याच ठिकाणी जिरते, त्याप्रमाणे देह व मन या दोहोंनी यज्ञनिश्चयाच्या ठिकाणी गळून जाऊन काही इच्छित नाहीत. फळाचा अभिलाष टाकून ते आपल्या धर्माशिवाय इतर बाबींची आसक्ती सोडून सर्व अंगाने परिपूर्ण अशा ज्या यज्ञाचे ते आचरणे करतात. परंतु आरशात जसे आपण आपल्याला डोळ्यांकडून पाहिले जाते, अथवा तळहातावर असलेले रत्न जसे दिव्याने पाहावे, अथवा सूर्य उगवला असता त्या योगाने आपल्याला जाणण्याचा मार्ग जसा दृष्टीच्या आटोक्यात येतो, त्याप्रमाणे वेदांच्या साह्याने निश्चित करून ती कुंडे, मंडप व वेदी आणखीही साहित्याची विपुलता यांची जमवाजमव जणू काय शास्त्राने स्वतःच केली, त्याप्रमाणे तो करतो. अंगावर सर्व अवयवांच्या ठिकाणी जसे त्या अवयवांना योग्य असे अलंकार घातलेले असावेत, त्याप्रमाणे जेथे जो पदार्थ पाहिजे तेथे तो पदार्थ व्यवस्थेने योजून फार शब्दांनी काय वर्णन करू असे काही सर्व अलंकार घातलेली अशी यज्ञविद्याच यज्ञाच्या निमित्ताने प्रत्यक्ष मूर्तिमंत आली आहे. त्याप्रमाणे अंगे व उपांगे यासहित मोठेपणाच्या संबंधास डोके वर काढू न देता जो यज्ञ केला जातो, तुळशीच्या झाडाचे तर उत्तम प्रकारचे संरक्षण करावे, परंतु त्या संरक्षण करण्यात फळांचा, फुलांचा अथवा छायेच्या हेतूचा संबंध नसावा. अर्जुना, फार काय सांगावे, फलाशियेशिवाय अशा युक्तीने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ आहे असे समज. अर्जुना, आता रजोगुणी पुरुष खरोखर याच्याच सत्वगुणाच्या यज्ञाच्या सारखाच यज्ञ करतो, परंतु फलाच्छेने वगैरे करतो. जसे श्राद्धाच्या दिवशी राजाला भोजनाला आमंत्रण द्यावे, तर जर राजा घरात आला तर त्यापासून काय उपयोग होईल, तो असा की आपली कीर्तीही होईल आणि श्राद्धही राहणार नाही. त्याप्रमाणे विचार मनात धरून जो रजोगुणी पुरुष म्हणतो की मला संपूर्ण स्वर्गप्राप्ती होईल व मी दीक्षित म्हणून लोकांना मान्य होईल आणि यज्ञही घडेल, अर्जुना, अशा तऱ्हेने केवळ फळाकरताच व आपले महत्त्व जगात प्रसिद्ध करण्याकरता जो यज्ञ करतो तो राक्षस यज्ञ होय. पशुपक्ष्यांच्या लग्नामध्ये जसा विषय वासनेपेक्षा दुसरा जोशी लागत नाही, त्याप्रमाणे तामस यज्ञाला आग्रहच मूळ आहे. जर कोणताही एखादा मार्ग वाऱ्याकडून चालविला जाणार नाही, अथवा मरण येण्यास जर मुहूर्त पाहिल
किंवा अग्नी जर निषिद्ध पदार्थास जाळण्यास भिईल तर तमोगुणी पुरुषाच्या आचरणाला वेदविधीचा गर्भंध असेल. म्हणून अर्जुना, तो तमोगुणी पुरुषाचा आचार स्वैर असतो. येथे विधीची पर्वा नसते, ज्याच्याकडे मंत्र वगैरे येत नाहीत. ज्याप्रमाणे माशीच्या तोंडात जाईल इतके सुद्धा अन्न देत नाही. ब्राह्मण संबंधाने जेथे ब्राह्मण हा शत्रू अशी समजूत असते, तेथे दक्षिणेचा विचार कोठून येणार. वाहुटोळी सुटली असता त्यास जसे अग्नीचे साह्य मिळावे, जसे निपुत्रकाचे घर नागविले जाते, त्याप्रमाणे श्रद्धेचे तोंड न पाहता केलेले सर्वही व्यर्थच खर्च होते. असा जो यज्ञाचा नुसता देखावा असतो त्याला तामस यज्ञ म्हणावे. अर्जुना, हे ऐक. असे तो लक्ष्मीचे निवासस्थान श्रीकृष्ण म्हणाला. आता गंगेचे एकच पाणी, परंतु ते निरनिराळ्या मार्गाने नेले असता ते एका मार्गाने अमंगलता प्राप्त करून देते व एका मार्गाने पवित्रत्व उत्पन्न करणारे होते. त्याप्रमाणे या जगात 3 गुणांच्या योगाने तप 3 स्वरूपाचे झाले आहे. एक प्रकारचे केले असता पाप देते आणि दुसऱ्या एका प्रकारचे केले असता उद्धरते. हे बुद्धिमान अर्जुना, हे तपच 3 भेदांनी कसे झाले आहे म्हणून जाणू पाहशील तर आधी तपच काय आहे हे समजून घे. या जगात तप म्हणजे काय त्याचे स्वरूप तुला दाखवू पहा. तर नंतर 3 गुणांनी जे 3 प्रकारचे झाले आहे ते मागावून सांगू. तर शुद्ध जे तप ते ही शारीरिक, मानसिक व वाचिक असे 3 प्रकारचे आहे. आता या तिहांपैकी शारीरिक तप तर ऐक. त्या तप करणाऱ्याला शंकर अथवा विष्णू यापैकी जो देव आवडत असेल तो त्या प्रिय देवतेच्या मंदिराला यात्रादिक करण्याकरता 8ही प्रहर जसा पायाला भोवरा बांधलेला आहे. देवाचे अंगण झाडून सारवून रांगोळी वगैरे घालून सुशोभित करण्याकरता, देवांच्या पूजेला जे उपचार लागतील ते पुरविण्याकरता, शास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे करण्याकरता त्याचे हात शोभतात. लिंग अथवा प्रतिमा डोळ्यांनी पाहिल्याबरोबर काठी ज्याप्रमाणे पडावी त्याप्रमाणे शरीर लोटून देतो आणि शास्त्रोक्त आचरण व नम्रता आदी करून गुणात लोकात जे श्रेष्ठ असतील त्या ब्राह्मणांची यथायोग्य सेवा करतो. अथवा प्रवासाने, पीडेने अथवा संकटाने जे शिनलेले असतील त्या जीवांना सुख प्राप्त करून देतो. सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ जे आईबाप त्यांच्या सेवेवरून शरीराला खरोखर ओवाळून टाकतो आणि जो भेटता क्षणीच संसारासारखे भयंकर दुःख नाहीसे करतो, अशा त्या ज्ञानदान करण्यास व दयावान गुरूंना भजतो. आणि अर्जुना, स्वधर्मरूपी अग्नीमध्ये देहअहंकाररूपी जो मळ, त्याला वारंवार स्वधर्माचरण करणे हीच कोणी पुटे देऊन तो नाहीसे करतो. भूतमात्रांमध्ये ब्रह्म जाणून तेथे त्यास नमन करतो, परोपकार करण्यात तत्पर असतो व स्त्रीविषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करतो. जन्माच्या प्रसंगी मात्र स्त्री देहाला अंगाने स्पर्श झाला तेथून पुढे सर्व जन्म 16 करतो. भूतमात्रांच्या नावाने गवताच्या काडीसही हिसका देत नाही. फार काय सांगावे, तोडमोड करणे टाकून देतो. अशा प्रकारच्या वागण्याचा जेव्हा शरीरात उत्कर्ष होतो तेव्हा शारीरिक तप भरास आले असे समज. अर्जुना, हे सर्व करणे मुख्यत्वे करून देहाच्या आधारावर आहे, म्हणून मी याला शारीरिक तप म्हणतो. याप्रमाणे जे शारीरिक तप आहे त्याचे स्पष्टीकरण केले. आता पापरहित असे जे वाचिक तप ते ऐक. तरी लोखंडाचा आकार व वजन ही मुळीच कमी न होऊ देता जसे त्या लोखंडास परिसाने सोने केले पहा, त्याप्रमाणे ज्याच्या योगाने ऐकणाराच्या जवळ असलेल्या जोडीदाराला दुःख न होता सुख होईल, असा चांगलेपणा ज्या बोलण्यात दृष्टीस पडतो. पाणी मुख्य झाडाला जाते आणि पाटाच्या काठावर असलेले गवत सहज जगते. त्याप्रमाणे कोणी एकाला उद्देशून बोलले असता त्यात सर्वांचे हित होते. जेव्हा अमृताची गंगा प्राप्त होते तेव्हा ती प्राण्याला अमर करते व स्नानाने पाप व ताप नाहीसे करते व पिणारालाही गोडीही देते.
त्याप्रमाणे अज्ञानही नाहीसे होते, आपला अनादिपणा पुन्हा प्राप्त होतो व ज्याप्रमाणे अमृताचे कितीही सेवन केले तरी त्याचा वीट येत नाही, त्याप्रमाणे जे कितीही ऐकले तरी त्याच्या बोलण्याचा गोडीचा वीट येत नाही. जर कोणी विचारले तर असे बोलण्याचा प्रघात असावा, नाही तर वेद अथवा भगवन्नाम यांचे वाचेने आवर्तन चाललेले असावे. ऋग्वेदादी तिन्ही वेद वाचारूपी मंदिरामध्ये स्थापन केले जातात. मुखामध्ये जशी काय वेधशाळा स्थापन केली आहे, अथवा एखाद्याचे नाव तेच शिवाचे असो अथवा विष्णूचे असो वाचेत राहते, ते वाचेपासून होणारे तप समजावे. आता जे मानसिक तप आहे तेही सांगू ऐक, असे लोकनाथांच्या नायकांचे स्वामी श्रीकृष्ण म्हणाले. अनेकचित्तविभ्रान्ताः मोहजालसमावृताः प्रसक्ता कामभोगेषु पतन्ति नरकेषु चो. मनाची प्रसन्नता, सौम्यत्व, मनोवृत्ती, आत्मसंयम, कल्पना विहरित अशी अंतःकरणाची शुद्ध स्थिती याला मानसतप म्हणतात. तर लाटांनी सरोवर टाकले असता, अथवा मेघांनी आकाश टाकले असता, अथवा चंदनाच्या बागेचा सर्पांनी जसा त्याग केला असता, अथवा कलांच्या कमी जास्त होण्याने जसे चंद्रास टाकावे, अथवा मानसिक चिंतेने जसे राजास टाकावे, अथवा क्षीरसमुद्र जसा मंदराचलाने टाकावा, त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या संशयाच्या सर्व समुदायांनी मनाला सोडल्यावर जे मन केवळ स्वरूपस्थितीमध्ये राहते, उष्णतेशिवाय जसा प्रकाश यावा, अथवा जडत्वाशिवाय जसा अन्नाच्या ठिकाणी रस असावा, आणि पोकळी शिवाय जसा अवकाश असावा, त्याप्रमाणे मनाने आपले विश्रांतीस्थान जो आत्मा त्यास पाहिल्यावर मन आपल्या स्वभावास, चंचलतेस आणि संकल्प विकल्प करण्यास मुकते, ते कसे? तर जशी थंडी आपल्याला अंगच्या थंडीने आपले अंग कापू देत नाही तसे, ज्याप्रमाणे अचल व कलंकरहित असे चंद्राचे बिंब नित्य परिपूर्ण असावे, तितक्या शुद्धपणे व निश्चलपणे मनाची जी शोभा असते, वैराग्याचे ओरखडे नाहीसे झाले व मनाची अस्वस्थता नाहीशी झाली व त्या मनाच्या ठिकाणी आत्मज्ञानास योग्य अशी शुद्ध भूमिका तयार झाली, म्हणून शास्त्राचा विचार करण्याकरता ज्या तोंडाचा उपयोग करावा ते तोंड वाचेचेही सूत्र हाती धरीत नाही. ज्याप्रमाणे मिठाने आपले मूळ स्वरूप जे पाणी त्यास स्पर्श केल्याबरोबर ते मीठ जलरूप होते, त्याप्रमाणे आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे मन आपला मनपणाही धरू जाणत नाही. त्या मनाच्या ठिकाणी कल्पना कोठे उत्पन्न होतील, की ज्या कल्पनांनी इंद्रिय मार्गांनी धाव घेऊन विषयरूपी त्या गावात येऊन प्राप्त व्हावे. म्हणून ज्याप्रमाणे तळहातावर केसरहितपणा ही निर्मळता स्वभावताच आहे, त्याप्रमाणे मनामध्ये स्वभावताच भावशुद्धी असते. अर्जुना, फार काय सांगावे. जेव्हा मनाला वर सांगितलेली स्थिती प्राप्त होते तेव्हा ती स्थिती मानसतप या नावाला प्राप्त होते. परंतु ते असू दे, हे मनाच्या तपाचे लक्षण तुला संपूर्ण सांगितले हे समज, असे देव म्हणाले. म्हणून अर्जुना, काया वाचा मने जे त्रिविधत्वाला प्राप्त झाले आहे ते सामान्य तप तुला ऐकवले. आता 3 गुणांच्या संगतीने हेच सामान्य तप विशेष करून 3 प्रकारात शिरते, तेही बुद्धी स्थिर ठेवून चांगले ऐक. तर हे प्रबुद्ध अर्जुना, हेच सामान्य तप जे तुला 3 प्रकारचे सांगितले तेच पूर्ण श्रद्धेने व फलाशा टाकून जेव्हा पूर्ण अंतःकरण शुद्धीने व आस्तिक बुद्धीने आचरले जाते तेव्हा त्यालाच बुद्धिमान लोकांकडून सात्विक तप म्हटले जाते. अथवा तपाच्या स्थापनेकरता जगात द्वैतभाव उत्पन्न करून मोठेपणाच्या शिखरावर बसण्याकरता त्रिभुवनाच्या सन्मानाने दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये म्हणून जेवणाच्या पंगतीत पहिला पाठ मिळावा, म्हणून विश्वाच्या स्तुतीला आपण पात्र व्हावे व सगळ जगे आपली यात्रा करण्यास, आपले दर्शन करण्यास यावे म्हणून लोकांच्या निरनिराळ्या प्रकारच्या पूजांनी आपल्याशिवाय दुसरा आश्रय न धरावा, महत्त्वाच्या पांघरुणाखाली म्हणून
ज्याप्रमाणे वेश्या आपले शरीर विकण्याकरता शृंगार करते, त्याप्रमाणे जो आपणास विकण्याकरता आपले शरीर व बोलणे तपाने मागतो, आपण तपी आहोत असे लोकांना भासवतो. हे राहू दे. धनाच्या ठिकाणी व मानाच्या ठिकाणी आशा वाढवून जे आयासयुक्त तप केले जाते, त्या तपाला अर्जुना राजस तप म्हणावे. परंतु पहुरणी नावाच्या किड्याने गाभण गुराचे स्तन चोचले असता ते गुरु व्यायल्यावर दूध देत नाही, अथवा शेतात पीक उभे असताना ते जनावराकडून चारले गेले तर ते शेत पीक देण्यास राहत नाही, त्याप्रमाणे जे तप कष्ट करून केले जाते, त्या तपाचा गवगवा केला असता ते तप फळाच्या संबंधाने निष्फळ होते. अशा प्रकारचे जे तप निष्फळ आहे असे पाहून ते तप करीत असताना मध्येच ते टाकतो. म्हणून अर्जुना, त्या तपाला स्थिरता नाही. सहज विचार करून पाहिले तर तो अकाली आलेला मेघ सर्व आकाश भरून टाकतो व जो आपल्या गर्जनेने ब्रह्मांड फोडतो तो घटकाभर तरी टिकतो काय? त्याप्रमाणे राजस्तप जे आहे ते फलांच्या बाबतीत तर व्यर्थच जाते, परंतु अर्जुना ते आचरणात सुद्धा टिकणारे नसते. आता तेच तप तेव्हा तमोगुणाच्या रीतीने केले जाते, तेव्हा ऐहिक कीर्ती व परलोक प्राप्ती यास अंतरून केले जाते. अर्जुना, केवळ मूर्खपणाचा संचार अंतःकरणात घेऊन शरीराला शत्रूसारखे समजले जाते. पंचाग्नीच्या ज्वाळा शरीराला लावल्या जातात, अथवा शरीराला सर्पण समजून अग्नीत ते लाविले जाते. मस्तकावर गुळे जाळले जातात व पाठीत गळ घातले जातात आणि पाहताच भीती वाटेल अशी रखरखीत निखाऱ्यांची अंगे जाळतात. श्वासोच्छ्वास वाया दवडले जातात आणि व्यर्थच उपवास केले जातात, अथवा झाडाला टांगून घेऊन खाली तोंड करून धुराचे वास घेतले जातात. गळ्यात पर्यंत थंड पाण्यात उभे राहतात, खडकावर किंवा नदीच्या काठावर बसतात व ज्या तपात आपल्या अंगाचे जिवंतपणी माणसांचे लचके तोडतात. अर्जुना, अशा नाना प्रकारांनी या शरीरावर घाव घालून जे तप करतात, अंगाच्या वजनाने सुटलेला दांडा आपण स्वतःहून फुटून जिकडे तिकडे तुकडे तुकडे होतो. शिवाय जे काही आपल्या आड येईल त्याचा जसा चुराडा करतो, त्याप्रमाणे आपल्याला त्रास घेऊन सुखात असलेल्या प्राण्यांना जिंकण्याच्या इच्छेने जी तपे केली जातात, फार काय सांगावे. ही दुःखाची वाईट रीत अंगीकारून अर्जुना, जे तप उत्पन्न होते ते तामस होय. याप्रमाणे सत्वादी 3 गुणात पडलेले तप 3 प्रकारचे झाले, ते देखील तुला सांगितले, चांगले स्पष्ट दाखविले. आता बोलताना प्रसंगात आले म्हणून त्या 3 प्रकारच्या दानांची लक्षणांचेही स्वरूप सांगू. आता गुण म्हटले की त्याने दानही 3 प्रकारचेच झाले आहे. त्यापैकी पहिले सात्विक दान आहे असे ऐक. तरी ते स्वधर्माचरणाने जे जे आपणास मिळालेले असेल ते ते मोठ्या सन्मानाने द्यावे. चांगले बीज प्राप्त झाले असता जशी चांगल्या जमिनीच्या वाफशाची उणीवर पडते, असा हा सात्विक दानाचा योग दिसतो. अभिप्राय असा की पेरणी करण्याला जसे चांगले बी, योग्य काळ, उत्तम शेत व वाफसा यांचा एकदम योग होणे दुर्मिळ असते, त्याप्रमाणे सात्विक दानाला योग्य देश, योग्य काळ, योग्य पात्र व योग्य द्रव्य यांचा एकदम योग होणे हे दुर्मिळ असते. मौल्यवान रत्न हाती येते तेव्हा सोन्याची टंचाई पडते व दोन्ही प्राप्त झाली तर घालणारे अंग चांगलं मिळत नाही. परंतु ज्या भागाची ऊर्जितावस्था झाली असता सण, इष्टमित्र व ऐश्वर्य या तिन्हींचा एकत्र योग होतो, त्याप्रमाणे उत्कट प्रकारे ज्ञान घडवून आणण्याविषयी जेव्हा सत्वगुणास उत्तेजन येते, तेव्हा देश, काल, पात्र व द्रव्य अशा 4 योग्य गोष्टींचा संगम होतो. प्रथम तर प्रयत्न करून कुरुक्षेत्र अथवा काशी हे स्थळ असावे, अथवा यांच्या बरोबरीला जो येईल तो देश असला तरी चालेल. अशा त्या पवित्र स्थळी सूर्य किंवा चंद्र आणि राहू व केतू यांचा योग येतो, तो पवित्र काळ असतो.
अथवा तशासारखा इतर पवित्र काळही असला तशा काळी त्या स्थळी दानाला असे उत्कृष्ट पात्र असावे की जणू काय मूर्तिमंत पवित्रपणाच अवतरला आहे. सदाचरणाची मूळ जागा व वेदातील सर्व प्रकारचा माल उतरण्याची जागा असा अतिशय श्रेष्ठ ब्राह्मण प्राप्त झाला असता मग त्याच्या ठिकाणी द्रव्य अर्पण करून मग त्या द्रव्यावरील आपली सत्ता काढून घ्यावी. परंतु पतीसमोर जशी आपले स्वामित्व त्यास देऊन पत्नी येते अथवा ज्याचे ठेवलेले असते ते त्यास परत देऊन जसे उतराई व्हावे अथवा विडा देणाऱ्या हुजऱ्याने जसा राजास विडा द्यावा तशा निष्कम अंतःकरणाने जमीन वगैरे अर्पण करावी. फार काय सांगावे, फलेच्छेला बिलकुल डोके वर काळ करू देऊ नये आणि ज्याला दान द्यावे तो असा पहावा की ज्याला आपण केलेल्या दानाची कोणत्याही तऱ्हेने पेढ करता येणार नाही. आकाशाला हाक मारली असता जसे आकाश प्रतिध्वनी देत नाही अथवा आरसा मागच्या बाजूला पाहिला असा तो प्रतिबिंब दाखवित नाही. पाण्याच्या सपाटीवर आपटलेला चेंडू उशी जसा घेऊन आपण हातावर येऊ देत नाही अथवा पोळ जर चरावयास सोडला अथवा कृतज्ञ मनुष्याचे मस्तक हुंगले तर तो ज्याप्रमाणे त्या प्रेमाचा मोबदला करीत नाही त्याप्रमाणे जो दान घेणारा दात्याने दिलेल्या दानाचा कोणत्या प्रकारे मोबदला करू शकणार नाही त्यास अर्पण केल्यावर दात्याने त्याची आठवण चित्तातही राहू देऊ नये. हे वीरराज अर्जुना, अशा सामुग्रीने जे दान उत्पन्न होते ते सर्व दानापेक्षा श्रेष्ठ असे सात्विक दान होय असे समज आणि तोच देश व काल आणि सत्पात्र वगैरेचा योग जुळून येतो आणि तसाच निर्मळ व न्यायाने मिळालेले असे दानभाग यांचा एकच योग आलेला असतो. परंतु मनात दुभत्याची इच्छा धरून ज्याप्रमाणे गायीस पोसावे किंवा दाणे साठविण्याकरता अगोदर चांगले पेव तयार करून मग पेरावयात जावे अथवा आहेराच्या प्राप्तीवर दृष्टी ठेवून सोऱ्या धैर्यास जसे आमंत्रण करण्यात जावे अथवा ओसा करणारणीच्या घरी जावे जसे वान पाठवावे, आधी व्याजाचे पैसे गाठीला बांधून मग दुसऱ्याचे काम करावे अथवा पूजाद्रव्य घेऊन मग जसे रोग्यास औषध द्यावे असे ज्याचे दान देणे असते आणि आपण जे दान केले आहे तेवढ्याच साधनाने तो दान घेणारा पुन्हा आपल्याला उपयोगी पडावा अशा भावनेने जेव्हा दान दिले जाते अथवा अर्जुना कोणी एक वाटेने जाणारा की जो घेतलेल्या दानाचा मोबदला करू शकणार नाही असा चांगला ब्राह्मण जर मिळाला तर एका पैशाच्या दानाबद्दल अर्जुना गोत्राच्या सर्व पाच प्रायश्चित्ताचे उदक त्याच्या हातावर सोडतो. त्याप्रमाणे अनेक पारलौकिकांची फळांची इच्छा करतो आणि दिलेले तर इतके थोडे असते की ते एका वेळच्या भुकेलाही पुरत नाही. ते अल्पदान देखील तो ब्राह्मण घेऊन गेला की नुकसानीच्या शिणाने तो राजसदान देणारा मनात झुरतो जणू काय चोराने त्याचे सर्वस्व लुटून नेले. हे सुमती अर्जुना, फार काय सांगू, अशा मनोवृत्तीने जे दिले जाते ते दान ह्या जगातील राजसदान होय. मग म्लेच्छांच्या राहण्याच्या ठिकाणी, अरण्यात, धर्मकृत्यास अयोग्य ठरलेल्या देशात अथवा छावणीत अथवा शहराच्या चव्हाट्यावर, तशाच त्या ठिकाणी तिन्ही सांजा अथवा रात्रीची वेळ प्राप्त झाल्या असता त्या प्रसंगी चोरून आणलेल्या द्रव्यावर उदार होणे. तर भाट, गारुडी, वेश्या, जुगार खेळणारे लोक वगैरे जे मूर्तिमंत भूलच आहेत त्यांना भूलतो. त्यात रूपाची व नृत्याची भर पुढे असता ती डोळ्यांना भूल पाडते व भाटकांचे गाणे हे हा कानात कर्णजप असतो. त्यात आणखी जेव्हा थोडासा फुलांचा व चंदनादी सुगंधी द्रव्याच्या वासनरूपी गुग्गळाचा धूप घेतो तेव्हा तो तमोगुणी जसा वेताळ प्रगट व्हावा तसा जणू काय भ्रमाचा वेताळच प्रगट होतो. तेव्हा मग लोकांना लुटून आणलेले जे अनेक पदार्थ त्या योगाने मंगांना अन्नछत्र घालतो. अशा प्रकारे जे जे दान करतो ते तामसदान असे मी म्हणतो. आणि आणखीही दैववशात एखादा सुयोग घडून आला तर लाकडे कोरणाऱ्या घृणा नामक किड्या करून कोरण्याच्या क्रियेत जसे क्वचितच अक्षर कोरले जावे किंवा टाळी वाजवताना ती मध्ये जसा कावळा क्वचितच सापडावा त्याप्रमाणे तमोगुण्याला पुण्यकाली पर्वकालाचा योग क्वचितच सापडावा. त्यावेळी तो तमोगुणी पुरुष संपन्न आहे असे पाहून योग्य सत्पात्र असा ब्राह्मण मागावयासही आला व हा तमोगुणी तशात अभिमानाच्या अतिरेक्यामुळे भांबावलेला असलाच
तरी अंतःकरणात श्रद्धा धरीत नाही, त्याला मस्तक खाली लावून नमस्कारही करीत नाही व त्या ब्राह्मणाचे अर्ध्याधिक आदर सत्कार आपण स्वतः करीत नाही, अगर दुसऱ्याकडून करवीतही नाही. जेथे आलेल्या सत्पात्र ब्राह्मणाला बसावयास आसन घालीत नाही, तेथे गंध अक्षता वगैरे अर्पण करणे हा अधिकपणा कोटचा. हे सर्व प्रकार त्या तामस पुरुषाच्या ठिकाणी खरोखर असंभवनीय होत. ज्याप्रमाणे काहीतरी थोडेसे देऊन सावकाराची रवानगी करावी, त्याप्रमाणे सत्पात्र ब्राह्मणाच्या हातावर अल्पदान देऊन त्यांची बोळवणूक करून फसवितो. त्या तमोगुणाच्या ठिकाणी अरेतुरे म्हणण्याची रीत फार असते आणि अर्जुना, ज्याला जे देतो तेवढ्यावरच त्याला मोजतो. म्हणजे एवढेच तुला देण्याची तुझी योग्यता आहे असे त्या दान घेणाऱ्यास म्हणतो आणि नंतर वाईट शब्द बोलून अथवा अपमान करून त्यास लावून देतो. हे फार बोलणे राहू दे. या प्रकाराने जे द्रव्य खर्च करणे त्याला चराचरात तामसदान असे म्हणतात. ज्याप्रमाणे आपल्या लक्षणांनी सुशोभित अशी तिन्ही दाने तुला दाखवली, त्या रजोगुणी व तमोगुणी दानांकडे तू लक्ष दे. हे बुद्धिमान अर्जुना, मी हे जाणत आहे की येथे तू कदाचित मनाने अशा तऱ्हेची कल्पना करशील की एकटे सात्विक कर्म संसार पाशापासून सोडविणारे आहे, तर संसार पाशापासून सोडविण्याच्या कामी विरुद्ध व इतर दोषयुक्त रज व तम यांचे वर्णन कशाला करावे. परंतु ज्याप्रमाणे पिशाच्याला दूर केल्याशिवाय पुरलेले द्रव्य हाती येत नाही, अथवा धूर सहन केला नाही तर दिवा जसा लागणार नाही, त्याप्रमाणे शुद्ध सत्वगुणाच्या आड रजोगुण व तमोगुण यांचा पडदा आहे. तो नाहीसा करण्याला अर्जुना वाईट का म्हणावे. श्रद्धेपासून आरंभ करून अखेर दानापर्यंत सर्व क्रिया मात्र तिन्ही गुणांनी व्याप्त आहेत. म्हणून जे आम्ही सांगितले तेथे खरोखर 3 गुण सांगण्याचा आमचा इरादा नव्हता, परंतु सत्वगुणाचे स्वरूप स्पष्ट समजावण्याकरता दुसरे रजोगुण व तमोगुण हे 2 आम्ही बोललो असे समज. ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांचा त्याग केला असता दोहोमधील असणाऱ्या संध्याकाळचे रूप दिसते, त्याप्रमाणे दोन्हीमध्ये तिसरे आहे ते दोन्हीचा त्याग केला असता दिसते. त्याप्रमाणे रज व तमाच्या नाशाने तिसरे उत्तम जे दृष्टोत्पत्तीस येते तो सत्वगुण होय, हे आपोआप कळून येईल. याप्रमाणे तुला सत्वगुण स्पष्ट समजण्याकरता रजोगुण व तमोगुण यांचे वर्णन केले. त्या रजतमांचा त्याग करून सत्वगुणाच्या योगाने तू आपले काम साधून घे. या शुद्ध सत्वगुणानेच यज्ञादी सर्व क्रिया कर, म्हणजे त्या योगाने तुला ते आपले स्वरूप तळहातावर घेतलेल्या पदार्थासारखे प्राप्त होईल. सूर्याने प्रकाशित केले असता या जगात काय एक दिसणार नाही, त्याप्रमाणे सत्वगुणाने केलेले कर्म कोणत्या फळाला देणार नाही. खरोखर वाटेल ते फळ प्राप्त करून देण्याच्या बाबतीत सात्विक कर्माची पद्धती चांगली आहे, परंतु ज्या एकाने मोक्षाशी एकरूप होता येते ते एक वेगळेच आहे. त्याचे सहाय्य जेव्हा मिळते तेव्हा त्या सात्विक कर्माचा मोक्षाच्या गावातही प्रवेश होतो. सोने 15च्या दराने 100 नंबरी असले तरी त्यास जेव्हा राजमुद्रेची अक्षरे प्राप्त होतात तेव्हा ते ज्याप्रमाणे चालते त्याची किंमत होते. स्वच्छ, थंड व सुगंधी असे पाण्याचे प्रकार सुख देणारे असतात, परंतु त्या पाण्यात पवित्रपणा तीर्थाच्या संबंधाने येतो. नदी वाटेल तितकी मोठी का असेना, परंतु गंगा जेव्हा तिचा अंगीकार करील तेव्हाच अर्जुना तिचा समुद्रात प्रवेश होईल. त्याप्रमाणे अर्जुना सात्विक कर्माला मोक्षाच्या भेटीला येत असताना ज्याच्या योगाने आडकाठी येत नाही ते वेगळेच आहे. हे देवांचे बोलणे ऐकता क्षणी अर्जुनाच्या अंतःकरणात उत्कंठ इच्छा मावेना. तो म्हणाला, देवांनी कृपा करावी व ते सांगावे. तेव्हा सर्व कृपाळूंचे सार्वभौम राजे श्रीकृष्ण परमात्मा म्हणाले, ज्याच्या योगाने त्या सात्विक कर्माच्या आटोक्यात ते मोक्षरूपी रत्न येते ते ऐक. तरी जे परब्रह्म आरंभरहित असून जगाचे उत्पत्तीस्थान व विश्रांतीस्थान आहे, त्याचे एक नाव 3 प्रकारचे आहे. ते ब्रह्म खरोखर नामरहित व जातीरहित आहे, परंतु अविद्या समुदायरूपी रात्रीत सापडलेल्या जीवांनी ब्रह्मास ओळखावे एवढ्याकरता श्रुतींनी त्या परब्रह्मास जी खूण केली ते त्या ब्रह्माचे नाम होय. नुकतेच जन्मास आलेले मूल आपल्याबरोबर नाव घेऊन येत नाही. ठेवलेल्या गावाने हाक मारली असता ते ओ देत उठते. संसार दुःखाने शिनलेले जे जीव
ब्रह्माकडे येतात त्या जीवांना त्या नावाने ब्रह्म ओ देत उठते, तो हा संकेत नामरूपी खून होय. जीवाचा व ब्रह्माचा संसार दुःखाने शिनलेले जे जीव ब्रह्माकडे येतात त्या जीवांना ज्या नावाने ब्रह्म ओ देत उठते, तो हा संकेत नामरूपी खून होय. जीवाचा व ब्रह्माचा अनादी काळापासून अबोला आहे, तो नाहीसा व्हावा व ते ब्रह्म अद्वैतपणाने जीवास भेटावे म्हणून वेदरूपी बापाने दया मनात घेऊन हा नाममंत्र शोधून काढला. मग वेदाने दाखविलेल्या ज्या एका नावाने ब्रह्मास हाक मारली असता ते ब्रह्म मागे असूनही पुढे उभे राहते. परंतु वेदरूपी पर्वताच्या शिखरावर असलेल्या उपनिषदांच्या अर्थरूपी शहरात जे परब्रह्माच्या एका पंक्तीला आहेत त्यासच हे नाम महात्म्य कळते. हे देखील राहू दे. ब्रह्मदेवामध्ये जी सृष्टी उत्पन्न करण्याची शक्ती आहे ती ज्या एका नामाच्या आवर्तनाने झाली आहे. परंतु सृष्टीच्या आरंभापूर्वी हे वीरोत्तम अर्जुना, ब्रह्मदेव एकटा वेड्यासारखा गोंधळलेला असा होता. मला ईश्वराला तो ओळखत नव्हता अथवा सृष्टीही करण्याचे त्यास सामर्थ्य नव्हते. तो ज्या एका नावाने समर्थ केला, ज्या नामाच्या अर्थाचे अंतःकरणात चिंतन केल्यामुळे आणि नामाच्या 3 शब्दांचा जप केल्यामुळे ज्याला सृष्टी उत्पन्न करण्याची योग्यता आली, ते 3 शब्द म्हणजे ओम तत् सत. तेव्हा त्याने ब्राह्मण लोक उत्पन्न केले व त्यांना आचरणाची पद्धती शिकवणारे वेद दिले आणि यज्ञासारखा कर्म उदरनिर्वाहार्थ उत्पन्न केला. नंतर किती असंख्य लोक ब्रह्मदेवाने उत्पन्न केले हे कळत नाही. तिन्ही भुवने हे ब्रह्मदेवाने दिलेले इनाम झाले. असे ज्या नाममंत्राने ब्रह्मदेवाला थोर केले त्याचे स्वरूप तू ऐक, असे तो लक्ष्मीचा भरता श्रीकृष्ण म्हणाला. तरी त्या मंत्राचा राजा तो ओम हे त्या नावातील पहिले अक्षर समजा आणि तत् हे दुसरे अक्षर होय आणि तिसरे अक्षर सत हे होय. याप्रमाणे ओम तत्सत या रूपाने ब्रह्माचे हे नाम 3 प्रकारचे आहे. ह्या सुंदर फुलाचा उपनिषदे वास घेतात. जेव्हा सात्विक कर्म या नामाशी मिळून चालते तेव्हा हे मोक्षाला घरचा चाकर करते. कापराचे दागिने दैव म्हणून आणून देईल, परंतु बाबा ते दागिने कसे घालावेत हे समजण्याचीच अडचण आहे. त्याप्रमाणे सत्कर्म करण्याचा आरंभ केला जाईल आणि ब्रह्मनामही उच्चारले जाईल, परंतु विनियोगाचे मर्म जर समजले जाणार नाही, साधूंचे समुदाय आपण होऊन घरी आले असता त्यांचा आदर सत्कार कसा करावा हे न समजून जर गैररीतीने त्यांच्याशी वर्तन केले तर पुण्यक्षय होतो. अथवा चांगला शृंगार करण्याकरता सोन्याचे व जडावाचे दागिने एका ठिकाणी करून त्याची गाठोडी जशी गळ्यात अडकवावी, त्याप्रमाणे मुखाने ब्रह्मनामाचा उच्चार करतो, हाताने सात्विक कर्म करतो. योजनेच्या हातवटीशिवाय ते कर्म निष्फळ होते. विचार कर अर्जुना, जवळ अन्नही तयार आहे आणि भूक देखील लागलेली आहे, तरी तान्ह्या मुलाला जेवावे कसे हे कळत नसल्यामुळे जसा उपवास घडेल, अथवा अर्जुना तेल वात व अग्नी ही एकत्र आली असता जर दिवा लावण्याची युक्ती माहीत नसेल तर प्रकाश होणार नाही, त्याप्रमाणे योग्य वेळी योग्य कर्म करण्याचा प्रसंग आला व त्या कर्मासंबंधी मंत्र आठवला, परंतु ते सर्व विनियोगा वाचून व्यर्थ आहे. म्हणून 3 शब्दाचे एक परब्रह्माचे नाव आहे. या ब्रह्मनामाचा कर्माच्या ठिकाणी विनियोग कसा करायचा ते तू आता ऐक. तरी कर्माच्या आरंभी, मध्ये व शेवटी या 3 ठिकाणी योजावेत. अर्जुना, हीच एक हातवटी घेऊन ब्रह्मवेत्ते ब्रह्मसाक्षात्काराला प्राप्त झाले. शास्त्राला जाणून जे बोलतात ते ब्रह्म्याशी ऐक्य होण्याकरता यज्ञाधिक कर्माचा त्याग करीत नाहीत. ते पुरुष कर्माचा त्याग करीत ध्यानाने ओंकार सिद्ध करतात. मग वाचेनेही ओम असा स्पष्ट उच्चार करतात. त्या ध्यानाने ओंकार सिद्ध झाल्यानंतर ओंकाराचा उच्चार स्पष्ट केल्यावर मग ते कर्माच्या आचरणाला लागतात. अंधारामध्ये जसा केव्हाही न दिसणारा दिवा अथवा अरण्यात बरोबर पोहोचवण्याला जसा सामर्थ्यवान सोबती असावा, त्याप्रमाणे कर्माच्या आरंभी ओंकार
समजावा. कर्मारंभी ओंकाराची योजना केली असता ते कर्म निर्विघ्नपणे पार पडते. धर्माने मिळवलेले पुष्कळ द्रव्य वेदात सांगितलेल्या योग्य देवतेला अर्पण करण्याच्या हेतूने ब्राह्मणद्वारा, अग्निद्वारा अथवा अग्निद्वारा यज्ञ करतात. आहवणीयादी अग्नित्यागात्मक हवनाने यज्ञ करतात, परंतु विधानात निष्णात होऊन करतात. फार काय सांगावे, अनेक यज्ञ चांगल्या रीतीने पार पाडून ज्या ज्या उपाधीचा आपल्याला उपसर्ग होत असेल त्यांचा त्याग करतात, अथवा धर्माने मिळवलेल्या व पवित्र अशा आपल्या मालकीच्या जमिनी वगैरे मालमत्तेचे शुद्ध अशा देशकालांच्या व पात्रांच्या ठिकाणी दान देतात, अथवा अर्जुना एकांतराने कृच्छाने चांद्रायणाने वा मासोपवासान शरीर शोषण करून तप करतात. याप्रमाणे यज्ञ दान तप ही बंधनरूप म्हणून प्रसिद्ध आहेत खरी, परंतु त्यांच्या आरंभी प्रणोच्चार केला असता तीच यज्ञाधिक कर्मे त्या करणाऱ्याला मोक्ष सोपा करून देतात. जमिनीवर ज्या नावेचे ओझे वाटते त्याच नावेच्या योगाने पाण्यात चांगले तरता येते. त्याप्रमाणे बांधणारी कर्मे करूनच या नावाच्या योगाने सुटका होते. परंतु आता हे राहू दे. अशा तऱ्हेने या यज्ञदानाधिक क्रिया ओंकाराच्या सहाय्याने चालू होतील. या क्रिया जेव्हा फळामध्ये अल्पसा प्रवेश करू पाहतात तेव्हा पहा की ते पुरुष तत्शब्दाचा विनियोग करतात, म्हणजे तत्शब्दाने बोधित होणारे जे ब्रह्म त्याला फळासह कर्म अर्पण करतात. जी वस्तू सर्व ही जगापलीकडे आहे, जी वस्तू एक सर्वांचा दृष्टा आहे आणि जी सर्वांच्या पलीकडे आहे ती वस्तू तत्शब्दाने सांगितली जाते. हे बुद्धिमान अर्जुना, ते तत्नामाचे ब्रह्म सर्वाचे आरंभी आहे असे त्याचे चित्तात ध्यान करून मग उच्चारानेही ते स्पष्टते सांगतात आणि ते म्हणतात की सर्व या याज्ञाधिक क्रिया फळासह त्या तत्स्वरूप ब्रह्मालाच अर्पण होत. आम्हाला भोगावयास काही उरू नये. याप्रमाणे तत्शब्दात्मक ब्रह्माने तेथे तत्शब्दाने दर्शविलेल्या ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून न मम या शब्दाने अंग झाडतात. न मम म्हणजे मी, माझी नाही. आता ओंकाराच्या विनियोगाने ज्या कर्माचा आरंभ झाला आहे व तत्शब्दाच्या विनियोगाने जे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केले आहे, अशा प्रकारे ज्या कर्माला ब्रह्मत्व आले आहे ते कर्म ब्रह्मरूप झाले खरे, परंतु तेवढ्याने संपत नाही. कारण ब्रह्मरूप झालेले कर्म व कर्ता यात भेद राहतो. म्हणून मीठ अंगाने पाण्यात विरते, परंतु मिठाचा खारटपणा पाण्याहून वेगळा राहतो. त्याप्रमाणे कर्म जरी ब्रह्माकार झाले तरी कर्ता वेगळा उरतो हे द्वैत भासते. आणि जसे जसे द्वैत उत्पन्न होते तसे तसे संसार भय प्राप्त होते. देव आपल्या तोंडाने व वेदाच्या द्वारे हे बोलतात, म्हणून जे ब्रह्म दुसरेपणाने आहे ते आत्मत्वाने अनुभवास येईल. ही उणीव भरून काढण्याच्या उद्देशाने तत्शब्द ठेवला आहे. तर ओंकार व तत्कार यांच्या विनियोगाने जे कर्म शरीरात ब्रह्मरूप केले आहे, ज्या शर्माची प्रशस्त वगैरे शब्दांनी स्तुती केली आहे त्या प्रशस्त कर्माच्या ठिकाणी सतशब्दाचा विनियोग आहे. तो ऐका, तो आहे तसा सांगतो. तर या सतशब्दाने असत पदार्थ मात्राचा निराश करून सत्तेचे निर्दोष स्वरूप दाखविले जाते. ज्या सत्तेचे स्वरूप देवाने अथवा कालाने बदलणे जाणत नाही व जी सत्ता आपणच आपल्या ठिकाणी अखंडित आहे, जेवढे साकार जगत दिसत आहे तेवढे असत असल्या कारणाने जी ब्रह्मवस्तू ते जगत नाही असे पाहिल्याबरोबर ज्या ब्रह्मवस्तूच्या स्वरूपाचा आश्रय मिळतो, सर्वात्मक ब्रह्म झालेले जे प्रशस्त कर्म त्याचे सतसज्ञक ब्रह्माशी ऐक्य करून त्यास आपल्यासह अद्वैत अनुभवाने पाहावे. तर ओंकार व तत्कार यांनी जे कर्म ब्रह्मस्वरूप झाल्याचे दाखविले ते गिळून ब्रह्मस्वरूप झाले खरे, पण ते कृत्य करणारा मी वेगळा आहे ही भावना नाहीशी करून एकदम ब्रह्म मात्रच व्हावे असा सत्शब्दाचा अंतरंग विनियोग समज असे श्रीकृष्ण म्हणतात. अहो, मी ज्ञानदेव म्हणत नाही, अथवा असे माझे म्हणणे नाही, अथवा
असे माझे म्हणणे आहे असे जर मी म्हटले असते तर भगवंताहून मी वेगळा आहे असे होऊन त्यांच्या स्वरूपात द्वैत उत्पन्न झाल्याचा दोष घडला असता व भगवत स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत उत्पन्न करणे हाच कमीपणा आहे. म्हणून हे माझे बोलणे माझे नसून देवाचे आहे. आता हा सत शब्द आणखी एका प्रकाराने तो सात्विक कर्मावर उपकार करतो, तो ऐक. तर सत्कर्मे ही आपापल्या अधिकाराप्रमाणे चांगली चालली असली तरी पण जेव्हा ती एखाद्या अंगाने कमी पडतात, तर ज्याप्रमाणे एक अवयव कमी पडल्याने सर्व शरीर थांबते अथवा चाक वगैरे एखादा अवयव नसलेल्या रथाची गती बंद पडते, याप्रमाणे असे समज की ज्या वेळेस एकच गुण नसल्या कारणाने सत्कर्मच असत्कर्मपणा धारण करते, तेव्हा ओंकार व तत्कार यांनी चांगल्या प्रकारे सहाय्य केलेला हा सतशब्द कर्माचा जीर्णोद्धार करतो. हा सत्शब्द आपल्या सत्पणाच्या सामर्थ्याने ते कर्माचे असत्पण नाहीसे करतो व त्या कर्माला सत्पणाच्या व्यवहाराला आणतो. रोग्याला जशी दिव्य औषधी मिळाली असता तो निरोगी होतो, अथवा धैर्य कचलेल्या मनुष्याला जसे सहाय्य मिळाले असता पुन्हा धैर्य येते, त्याप्रमाणे न्यून झालेल्या कर्माला सतशब्द तसा आहे असे समज. अथवा काही चुकीने कर्मे आपली मर्यादा सोडून निषिद्ध वाटेला पडले, एखाद्या वाटेने नेहमी चालणारा मनुष्य ही वाट चुकतो. परीक्षकाच्या पदरात अखेर पडते व्यवहारात काय काय घडत नाही, म्हणून त्याप्रमाणे अविचाराने कर्माची मर्यादा सुटते व ते कर्म जेव्हा दुष्कर्माच्या वाईट नावाला येऊ पाहते. अर्जुना, तेथे हा सतशब्द जो इतर दोहोंपेक्षा प्रौढ आहे तो योजला असता त्या कर्माला सत्कर्मत्व आणतो. लोखंडाला जसे परिसाचे घासणे, ओढ्याला जशी गंगेची भेट अथवा मेलेल्याला जसा अमृताचा वर्षाव, हे वीरेशा अर्जुना, सतशब्दाचा प्रयोग निषिद्ध कर्माला तसा आहे. वर सांगितलेल्या ब्रह्मनामाच्या विनियोगाचे वर्म लक्षात घेऊन जेव्हा तू या ब्रह्मनामाचा विचार करशील तेव्हा केवळ हे नामच ब्रह्म आहे असे तुला कळेल. हे पहा, ज्याच्याकडून हे सर्व दृश्यमात्र प्रकाशले जाते त्या ठिकाणी ओम तत्सत हे बोलणे नेते. ते बोलणे, ते ठिकाण तर निधर्म व शुद्ध असे परब्रह्म आहे, पण त्याचे अंतरंग व त्यास व्यक्त करून दाखविणारे आहे. आकाश या नावाला आकाश हा एक असा आधार आहे, त्याप्रमाणे ओम तत्सत या नामाला व नामीला आश्रय अभेद आहे. आकाशात उगवलेला सूर्यच जसा सूर्याला प्रकाशतो, त्याप्रमाणे ओम तत्सत या नामाचा उच्चार ब्रह्माला प्रकाशित करतो. म्हणून हे 3 अक्षरी नाम हे नाम नव्हे तर ते केवळ ब्रह्म आहे असे समज. एवढ्याकरता जे जे कर्म करावे, ती कर्मे यज्ञ असोत, दाने असोत अथवा कठीण तपादी असोत, व ती पूर्ण होत अथवा अपुरी होऊन राहोत, परंतु परिसाच्या कसोटीवर जसे चांगले वाईट होणे ही भाषा नाही, त्याप्रमाणे केलेली कर्मे ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केली असता ब्रह्मच होतात. ज्याप्रमाणे समुद्रात लहान मोठ्या नद्या वेगळेपणाने ओळखता येत नाहीत, त्याप्रमाणे नामाच्या विनियोगाने ब्रह्माच्या ठिकाणी अर्पण केलेल्या कर्मात न्यून कर्मे, सांग कर्मे असा प्रकार राहत नाही असे समज. हे डोळस अर्जुना, याप्रमाणे तुला ब्रह्मनामाच्या सामर्थ्याचा विचार सांगितला. हे वीर अर्जुना, आणखी एका एका अक्षराची वेगवेगळी योजना चांगल्या रीतीने मी सांगितली. आता याप्रमाणे असे चांगले महात्म्य असलेले हे जे ब्रह्मनाम आहे, म्हणून मर्मज्ञ राजा अर्जुना, तू हे ब्रह्मनाम जाणलेस काय? तर या नामाविषयी तुझी श्रद्धा नेहमीच विस्तारलेली असू दे. या नामाच्या विनियोगाने झालेले कर्म जन्ममरणरूपी बंधाला उरू देत नाही. ज्याप्रमाणे कर्मामध्ये विनियोगासह प्रयोग अनुष्ठिला जातो, तेथे संपूर्ण वेदच अनुष्ठिला आहे असे समजा. अथवा नामाचा हा मार्ग टाकून श्रद्धेचा आधार नाहीसा करून व दुराग्रहाचे बल वाढवून मग कोट्यावधी अश्वमेध केले, रत्नांनी भरून पृथ्वीचे दान दिले, अथवा एका अंगठ्यावर उभे राहून हजारो वर्षे तपश्चर्या केली, तलाव म्हणून जरी नवेच बनवले, परंतु फार काय सांगावे, ते सर्व व्यर्थच आहे. ज्याप्रमाणे खडकावर पाऊस पडावा अथवा राखेत जसा होम करावा अथवा सावलीला जसे आलिंगन द्यावे अथवा अर्जुना आकाशाला चापटीने मारावे, त्याप्रमाणे तो खटाटोप व्यर्थ गेला.
घाण्यामध्ये गोटे गाळले असता ज्याप्रमाणे तेल अथवा पेंड काहीच प्राप्त होत नाही, परंतु स्वतःच दारिद्र्य तेवढे राहतेच. पदरात बांधलेली खाबरखुंडी नदीच्या अलीकडच्या तीरावरील गावात अथवा पलीकडल्या तीरावरील गावात न चालल्या कारणाने ज्याप्रमाणे उपाशी मारते, त्याप्रमाणे या नामाच्या श्रद्धेशिवाय केलेल्या सर्व कर्मांनी ऐहिक भोग मिळत नाहीत. तेथे परलोकाची कोणी आशा करावी. म्हणून ब्रह्मनामावरील श्रद्धा सोडून जो खडाटोप करावयाचा तो राहू दे, कारण तो इहपरलोकी नसता शीन आहे. पापरूपी हत्तीचे सिंह, त्रिविधातारूपी अंधकाराचे सूर्य, वीरामध्ये श्रेष्ठ असे जे श्री नरहरी श्रीकृष्ण ते असे बोलले. चंद्र जसा चांदण्याने झाकला जातो म्हणजे तद्रूप होतो, तसा तो अर्जुन त्यावेळी अतिशय स्वानंदात एकदम तद्रूप तल्लीन झाला. अहो धृतराष्ट्र राजा, युद्ध हा वाणी बाणांची अग्रे हीच कोणी मापे, ती घालून जीवितासह मासांचे माप घेतो. अशा कर्कश वेळेला अर्जुन स्वानंद राज्य कसे भोगीत आहे ते पहा. आज अर्जुनाशिवाय दुसऱ्या ठिकाणी असा भाग्योदय नाही. संजय म्हणतो, अहो धृतराष्ट्रा, युद्ध हा वाणी बाणांची अग्रे हीच कोणी मापे, ती घालून जीवितासह युद्ध हा वाणी म्हणजे दुकानदार. बाणांची अग्रे हीच कोणी मापे, ती घालून जीवितासह मासांचे माप घेतो. अशा कर्कश वेळेला स्वानंद राज्य कसे भोगीत अर्जुन स्वानंद राज्य कसे भोगीत आहे पहा. आज अर्जुनाशिवाय दुसऱ्या ठिकाणी असा भाग्योदय नाही. संजय म्हणतो, हे कौरवांच्या राजा धृतराष्ट्रा, शत्रूच्या देखील गुणांना पाहून संतोष व्हावा. आणि हा अर्जुन तर यावेळी आमचा सुखाचा, आम्हाला आत्मसुख देणारा गुरुही आहे. हा अर्जुन जर ही गोष्ट न विचारता तर देवांनी आत्मज्ञानाच्या गाठोड्यांची गाठ कशी सोडली असती आणि मग परमार्थाचा लाभ आम्हाला कशाने झाला असता. अज्ञानाच्या अंधारात जन्ममरणरूपी रस्ता तुडवीत होतो, तो त्याने आपल्याला ब्रह्मरूपी आत्मप्रकाशरूपी मंदिरात आणले. या अर्जुनाने तुम्हा आम्हावर एवढा मोठा उपकार केला आहे, म्हणून गुरुच्या नात्यानेही अर्जुन व्यासांचा भाऊच आहे. त्याचप्रमाणे संजय आपल्या मनात म्हणतो, हे जास्त बोलणे ह्या धृतराष्ट्राला खुपेल, म्हणून आपण किती बोलत आहोत, म्हणजे बोललो हे फार झाले. असे हे अर्जुनाच्या गुणवर्णनाचे भाषण संजयाने पुरे केले. आणि अर्जुनाने जी गोष्ट श्रीकृष्णनाथाला विचारली होती ती दुसरीच गोष्ट बोलण्यास आरंभ केला. संजयाने अर्जुनाचे गुणवर्णन करण्याचे सोडून अर्जुनाने श्रीकृष्णास विचारलेली गोष्ट सांगण्यास जसा प्रारंभ केला, तसे आख्यान मीही करीन, ते श्रोत्यांनी ऐकावे, असे निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात. इति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे श्रद्धानिरूपणनाम योगो 17. श्लोक 28 ओव्या 433. बोला पुंडलीकवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.